25 जानेवारी 2026 रोजी यंदा आली आहे रथसप्तमी आणि या रथसप्तमीचे वैशिष्ट्य म्हणजे ती रविवारी आली आहे. आणि ही सप्तमी खास आहे कारण रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो. म्हणजेच या दिवशी अतिशय सुंदर योग जुळून आला आहे आणि म्हणूनच ही रथसप्तमी विशेष खास आहे. आता ज्यांना मकर संक्रांतीचं हळदी कुंकू अजूनही जमलं नसेल करायला, तर त्यांनी रथसप्तमीला किंवा रथसप्तमीपर्यंत ते करून टाकावं. तसेच ज्यांच्या बाळांचं बोरनान घालायचं राहिलं आहे त्यांनीही रथसप्तमी किंवा रथसप्तमीच्या दिवशी ते घालून टाकावे. रथसप्तमीला आपण अजून काय काय करू शकतो, तसेच रथसप्तमी नक्की रविवारी आल्यामुळे या दिवशी कोणते उपाय करायला हवे जेणेकरून सूर्यदेवाची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल, या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया रथसप्तमीला पूजा पाठ उपाय केल्याने काय फळ मिळतात. रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो कारण तो सूर्यदेवाचा जन्मदिवस आहे आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि ती पूजा केल्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते. आपल्या कुंडलीतला सूर्य बलवान होतो. समजा आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या, पण आरोग्य नसेल तर आपण त्या सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही. पण चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही. म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि हे आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला नक्की करा. तर मग आता ही पूजा कशी करायची आहे, चला बघूया. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून पहाटेची सर्व कामे आवरून घ्यावी. नंतर आंघोळ करा सूर्योदयापूर्वी. त्यानंतर शक्य असेल तर धातूचा दिवा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा. आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही, म्हणूनच त्याला एक पर्याय आहे. एखाद्या टपात किंवा परातीत पाणी भरा आणि तो दिवा जो तुम्ही पहाटे लावणार आहात तो त्या टपात किंवा परातीत लावून सोडा. या विधीनंतर स्वतःच्या घरच्या अंगणात सूर्यदेव त्यांच्या 7 घोड्यांच्या रथाची रांगोळी काढा. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावं म्हणजेच अर्घ्य द्यावं. अर्घ्य देताना एक तांब्याचं पात्र घ्या, त्यात पाणी भरा, अक्षता, लाल चंदन, लाल फूल टाका आणि मग सूर्यनारायणाला अर्पण करा. हे जल अर्पण करताना सूर्यमंत्र म्हणावा, जसे की ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः इत्यादी मंत्र. त्यानंतर या दिवशी तुम्ही सूर्यनमस्कारही करायला हवा. सूर्याच्या बीज मंत्रांचा जप करायला हवा. जमलं तर या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं, सूर्यकवच म्हणावं, सूर्याला नमस्कार करावा. तसेच सफेद, पिवळा, केशरी रंगाचे कपडे घालावे. या दिवशी दानधर्म करायला हवं. असं म्हटलं जातं की या दिवशी दानधर्म केल्याने मोक्षप्राप्ती मिळते, चांगले आरोग्य मिळते, दुप्पट तिप्पट पुण्य मिळते आणि आपले पापे जळून जातात. विशेषतः गरजूंना, गरिबांना अन्नदान करा, वस्त्रदान करा आणि ज्या लोकांना पैशाची गरज आहे त्यांना पैसे दान करा. आणि हो, या दिवशी तुम्ही भगवान विष्णू देवाचीही पूजा नक्की करा. स्त्रियांनी या दिवशी हळदी कुंकू समारंभ केली तरी चालतील आणि ज्या लोकांचे म्हणजे ज्या स्त्रियांच्या बाळांचे बोरनान राहिले आहे त्यांनीही या दिवशी बोरनान करू शकता. आता त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट जी या रथसप्तमीला नक्की करा ती कोणती ते ऐका. आपल्या जन्मकुंडलीत ज्योतिषशास्त्रात सूर्याला वडिलांचं स्थान दिलं आहे. याचा अर्थ असा की जेवढा आपण आपल्या वडिलांशी संबंध आदरपूर्वक ठेवू तेवढा आपल्या कुंडलीतला सूर्य बळकट होतो आणि सूर्याची शुभ फळे आपल्याला मिळतात. जसे की समाजात मान सन्मान मिळतो, आरोग्य चांगले राहते, सरकारी कामे पूर्ण होतात, सरकारी नोकरीचे योग बनतात इत्यादी. म्हणून रथसप्तमीला न विसरता तुमच्या वडिलांच्या पाया पडा, त्यांचा आशीर्वाद घ्या. आता हे झालं काय करावं रथसप्तमीला. आता मी हे सांगते की या दिवशी काय करू नये. या दिवशी कोणालाही शिव्या देऊ नये, वाईट बोलू नये, कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये, रागावर कंट्रोल ठेवावा, वाईट आचरण करू नये, थोरा मोठ्यांचा आदर करावा, विशेषतः वडिलांशी चांगले वागावे. या दिवशी वाईट कृत्य करू नये, पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये, गरजूंना किंवा अपंगांना त्रास देऊ नये.
कोणाशीही भांडू नये, सात्विक विचार ठेवावे. तर मित्रांनो, कशी वाटली आज तुम्हाला ही व्हिडिओ रथसप्तमी स्पेशल? आणि हो, माझ्या याच चॅनलवर तुम्हाला रथसप्तमीचा दुसरा व्हिडिओ बनवलेला दिसेल, तो तुम्ही नक्की ऐका, कारण त्यामध्ये अतिशय डीप आणि खोल माहिती दिलेली आहे.